छत्रपती शिवाजी महाराज की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे त्यानिमित्तानं आपण आज महाराजांना मानवंदन करू. हे समोर दिसतंय ते मलंगडचा हा परिसर आहे. हा मलंगडचा ही बाजू ही ह्या बाजूची आणि हेच आपण मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे. आता आपण चाललो आहे मलंगडावरती. हे बघू शकता तिकडे मलंगडावरती इथे सगळी वस्ती आहे मस्त राहण्यासाठी वरगी आणि त्या साईडला पण आहे हा परिसर. पायरी मार्ग आहे इकडे. माकडं पण भरपूर आहे. आता हे इथे लोकवस्ती आहे मलंगडवाडीवर नाही वरती मित्रांनो. दुकानावाले बसलेले मस्त. आज काही लोक नाही कस्टमर नाही. वरती बघू शकतात मलंगड. सगळा धुक्यात गेलेला आहे मलंगडवरती पूर्ण ढगात. मार्ग बनवलेला आहे मित्रांनो नवीन. बघू शकतो वरती जाण्यासाठी. बघू शकतो ते उंबराचं झाड किती मोठं आहे किती आहे. इकडे एक जांभळं झाड आहे. पूर्ण नंतर बघा हा किती मस्त इथे हा पॉईंट आहे. हे झाडं बघू शकता ते इथे मस्त निसर्ग वाटतं आहे. झाडे कॉर्नर आणि हे इथे बघा हा मस्त एक झाड आहे खूप मोठं. ते समोर मलंगड. चला तर मित्रांनो पुढे चालत जाऊ. आता टेस्टिंग चालू आहे साहेब. इथे रोपेचे हे मुख्य स्टेशन ते आपलं मलंगवाडीतून आपण ते रस्ता येतो तिथे गाडी पार्क करणार तुम्ही आणि वरती जाण्यासाठी हा दिवाळीच्या दरम्यान सुरू होणार आहे ही सर्वसामान्यासाठी जनतेसाठी. हा मला उसाचा रस्ता याला ताजा उसाचा रस्ता. आपण आता आहे ते मलंगडाच्या मध्यभागी थांबलेला आहे. उसाचा रस्ता येऊ शकतो बघा मित्रांनो. मलंगडावर पण कारवीचे फुलं फुललेले हे बघू शकता. ते बघू शकतात. हा श्री मलंगड पूर्ण ढगामध्ये गेलेले आहेत. खूप भारी नजारा दिसत आहेत ना. आणि हा आपला रोपेचा मार्ग अजून दिवाळीनंतर चालू होणार आहे. आणि इथे आपले हे वानर मंडळी बसलेली आहे. आज आपण श्री मलंगडावर चाललेलो आहोत. चला तर मलंगडचा हा नजारा. आणि 3 वाजलेले आहेत. खूप गरमी होते वातावरणामध्ये. नवपूर्ती आल्यानंतर नवदुर्गा देवी मंदिर पुरातन उद्यान श्री मलंगड. चला आपण आता इकडे मंदिरात जाऊ. हे अशा इथे पुरातन पायऱ्या आहे. हे असे वाड्याचे अवशेष आहे इकडे. एक छोटीशी इकडे एक मूर्ती आहे. आणि आपण आता बघू शकतो मित्र दुर्गा माताची मूर्ती. इकडे दगडावरती एक पादुका आहे मित्रांनो हे बघू शकतात. इकडे शिवलिंग हर हर एक नागदेवता हे शिवलिंग हे नंदी. हे बघा हे आपल्या दुर्गादेवी मुक्त 1970ला हे वरती मंदिरात जीर्णोद्धार झालेला आहे. लुकमाई हे आपली देवी माता दुर्गा माता. असे हे मंदिर आहे. ते एक छोटंसं मंदिर आहे मित्रांनो. गणपतीची मूर्ती दिसते आणि ती आपली देवीची बघू शकतात. हे मंदिर हे मंदिर आहे. वागेश्वरी मंदिर
एक छोटीशी एक मूर्ती इकडे. मध्ये हे वादेश्वरी देवी पुरातन मंदिर श्री मलंगडाची स्थापना झालेली आहे मित्रांनो. आपण त्या मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो. वादेश्वरी देवीचं मंदिर आहे. बघा हे रोपवे आहे, हे रोपवे आणि हे ते मेनचं स्टेशन तयार होतं आहे. कार्य प्रगतीपथावर आहे. लवकरात लवकर काम पूर्ण होईल. मलंगडावरती आपल्या गणपती व मारुती मंदिराचं मंदिर आहे इथे मित्रांनो. गणपती आणि मारुतीचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मारुती महाराज की जय. हे असे ते हनुमान चालीसा आहे. मित्रांनो मलंगडवरती आल्यानंतर मलंगडवरती हे आपलं एक छानसं मंदिर आहे. तिथे गणपतीरायांचीही बघू शकतो. गणपतीरायांची चांदीचे मुकुटा बनवले, चांदीच्या आकारात मूर्ती बनवलेली आहे. मारुतीरायाची पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो चांदीच्या याच्यामध्ये करलेली. आवश्यक भेट द्या. बघू शकता मस्त पाऊस चालू झालेला आहे. वातावरण खूप सुंदर झालेलं आहे. मित्रांनो ह्या साईडला एक गणपती मंदिर आहे आणि मारुती मंदिर आहे. चांगलं छोटंसं मस्त पण भारी मंदिर आहे. बघू शकतात कसं पाणी चालू आहे वरती. हे बघा आणि पूर्ण हा मलंगड पूर्ण धुक्यात गेलेला आहे आणि पूर्ण हा धबधबे सुरू झालेले आहेत. आपण आता या रोपवेच्या स्टेशनजवळ थांबलेलो आहोत. हे बघू शकतो हे रोपवेचं काम चालू आहे. हे रोपवे आपली पाऊस हे बघू शकतात. एक शिवाची मूर्ती आहे, शिवलिंग आहे. हर हर महादेव. पाऊस चालू आहे मित्रांनो. सगळ्या पावसामुळे आपण काही व्हिडिओ घेऊ शकत नाही. मित्रांनो आपण इकडून वरती त्या छोट्या शिवलिंग मंदिराजवळून शिवाच्या मंदिराजवळून चालत आल्यानंतर हा परिसर बघू शकतात. इकडे बघू शकता पूर्ण धबधबा चालू झालेला आहे. निसर्गरम्य वातावरण बघा कसा हा निसर्ग. आणि मलंगड श्री मलंगडाजवळ आणि इथे आपल्याला अभिषेक चालू आहे फुलांचा. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. 24 सप्टेंबर 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाक्त पद्धतीने दुसरा राज्याभिषेक केला होता. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की. इथे हे शिवलिंग मस्त बघू शकतात मित्रांनो. नैसर्गिक त्रिशूळ वगैरे आणि मागे हा पूर्ण ढगात गेलं आहे मागचा परिसर. बघू शकता श्री मलंगडावरती हा कसा नजारा आहे. हे बघा पूर्ण हा एक आपला मोत्यासारखा हा नजारा. पूर्ण माळ आपली मोत्याची. आणि ह्या बघा आपला हा मला श्री मलंगड पूर्ण ढगात गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मित्रांनो जय शिवराय. आज आपण श्री मलंगडला गेलो होतो. मलंगडला शिवम भेटला. तो शिवाची भक्ती करत आहे. शिवम हा कांदिवलीहून आला आहे. कुठून आला मित्र? कांदिवली आहे. वो यूपी का है. और तू लक्की भाई ये 10वीं का पढ़ाई कर रहा है. ये टीवाई का पढ़ाई कर रहा है. और ये इधर आए थे अपना श्री मलंगड़ पे. श्री मलंगड़ के उन्होंने पूजा पाती की. उधर मिले हर महादेव के जो शिवलिंग है उधर मिले थे. अभी जा रहे हो आप ये नेवाली नाका है. नेवाली नाका से जा रहे कल्याण से जाएंगे वो कांदिवली. तो मिलते हैं फिर अपने दुसरे व्हिडिओ में. तब तक के लिए बाय बाय. जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तो भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय मित्रांनो. जय शिवराय. हर हर महादेव.